काय आज कोर्टामध्ये युक्तिवाद झालेला आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरला जे आहे ते अटक केली पिंपरी पोलिसांनी. लॉरेन्स बिश्नोईचा शूटर असं म्हणणं चुकीचं आहे, कारण अजून ते सिद्ध झालेलं नाहीये. आपण असं म्हणता येईल की रावेत फायरिंग केसमध्ये आज चौघांना हजर करण्यात आले होते. पहिल्यांदा तिघांना हजर केले होते 20 तारखेला रात्रीच्या कोर्टात. त्यानंतर त्यांना पुढे 28 तारखेपर्यंत फर्दर पोलीस कस्टडी देण्यात आली होती. पण फर्दर कस्टडी 28 नंतर आजपर्यंत 1 तारखेपर्यंत ही एक्सटेंड करण्यात आली पुण्याच्या तपासाच्या अनुषंगाने. परंतु आज मध्ये जेव्हा 26ला अजून एकाला अरेस्ट केलं, त्या 26ला अरेस्ट केल्याच्या नंतर त्यांनी त्या एकाला आजपर्यंत पोलीस कस्टडी या तिघांसोबतच दिली होती. पोलिसांचं असं त्याच्यामध्ये म्हणणं होतं की पुढचा अजूनही तपास करायचा आहे, म्हणून त्यांनी अजून पोलीस कस्टडी वाढून मागण्याची कोर्टाकडे विनंती केली. परंतु आमचा युक्तिवाद असाच होता की याच्यामध्ये पुरेपूर 10 दिवसाची पोलीस कस्टडी पहिल्या तिघांना देण्यात आली आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही रिकव्हरीची त्यांनी कारणं दिली होती की आम्हाला कशासाठी यांना कोणत्या तपासासाठी यांची कस्टडी हवी, ती कारणं तिन्ही रिमांड रिपोर्टमध्ये सेमच होती, ते सारखीच होती. त्याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा बदल केला नव्हता. परत त्यांनी जे 2 पिस्टल्स रिकव्हर केलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की अजून 3री पिस्टल रिकव्हर करायची आहे, पण याच्यासाठी सफिशियंट पोलीस कस्टडी दिली होती. परत दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितलं की आर्जो बिश्नोई आणि शुभम लोणकर यांना अटक करायचे आहेत आणि ते लॉरेन्स बिश्नोईचे गँग मेंबर्स आहेत. मग आमचा युक्तिवादही त्याचप्रमाणे होता की जर लॉरेन्स बिश्नोईचे गँग मेंबर हे कथित नावांप्रमाणे त्यांना अरेस्ट करायचे, तर लॉरेन्स बिश्नोई हा मुळातच पहिल्यापासून बरीच वर्ष झाली गुजरातच्या जेलमध्ये कस्टडीमध्ये, त्यांनी त्या मार्गाने त्यांचा तपास करावा. याच्यासाठी यांची फर्दर कस्टडीची कुठेच गरज नाही. तर कोर्टाने सर्व युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांचा आज मॅजिस्ट्रेट कस्टडी देऊन पोलीस कोठडी नाकारली. लॉरेन्स बिश्नोईची कस्टडी मिळवण्यासाठी काय पोलिसांनी आर्ग्युमेंट वगैरे युक्तिवाद नाही, त्यांचे काय त्या संदर्भात हालचाली सुरू आहेत? त्यांचं प्रयत्न हालचाली चालू असतील, पण त्यांचा युक्तिवाद ते इकडे त्या कस्टडीसाठी या कोर्टात कायद्याच्या दृष्टीने ज्युरिडिक्शनच्या दृष्टीने मागू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.